शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सुधारित लागवड पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटी भेंडीचे एकरी 15 ते 20 टन उत्पादन काढण्यासाठी, त्याच पद्धतीनं भेंडी पिकाचे अधिकाधिक तोडे घेण्यासाठी, प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्त्वपूर्ण बाबींविषयी मार्गदर्शन करणार आहे। भेंडी या पिकाला मार्केटमध्ये वर्षभर चांगली मागणी असल्या कारणाने, त्याच पद्धतीनं कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे, एक दिवसाआड तोडा करून चांगला नफा मिळवता येणारे हे पीक असल्याने शेतकरी बांधवांचा भेंडी पिकाच्या अधिकाधिक लागवडीकडे कल दिसून येत आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे, जेणेकरून विविध पिकांची सुधारित पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहता येतील। सुरुवातीला पाहूया भेंडी पिकाला लागणारी जमिनीची पूर्व मशागत, त्याच पद्धतीनं हवामान याबद्दल माहिती। भेंडी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी मध्यम ते बारीक परंतु पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणाऱ्या जमिनीची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे। लागवड करण्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे। भेंडी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांचा, जसं शेणखत, गांडूळ खत, कोंबड खत, ऊसाची मळी, कंपोस्ट खत यासारख्या सेंद्रिय खतांचा आपल्या जमिनीमध्ये वापर करायचा आहे। खते टाकल्यानंतर कुळवाची एक पाळी मारून किंवा रोटावेटर मारून ही सर्व सेंद्रिय खते जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत। भेंडी पिकाच्या योग्य वाढीसाठी उष्ण व कोरड्या हवामानाची आवश्यकता असते। या पिकाला अति थंडी सहन होत नाही। यानंतर पाहूया भेंडी पिकाच्या विविध वाणांविषयी माहिती। भेंडी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सुधारित त्याच पद्धतीनं संकरित वाणाची निवड करणं गरजेचं असतं। त्यासाठी आपल्याला काही बाबींचा विचार करून वाणांची निवड करायची आहे। त्यामध्ये ज्या भेंडीच्या वाणाला अधिक फुटवा आहे, अधिकाधिक तोडे होणारे वाण, जास्त कालावधीपर्यंत चालणारे वाण, कीड व रोगांप्रती, येलो मोजॅक व्हायरस प्रती चांगली रोगप्रतिकार शक्ती असणारे वाण, मार्केटमध्ये चांगली मागणी असणारे, त्याच पद्धतीनं ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे वाण, डार्क हिरवा कलर असणारे भेंडी, कोवळेपणा, त्याच पद्धतीनं लुसलुशीतपणा, तसेच फळावर थोडीशी लव असणारी भेंडी, तर या पद्धतीच्या वाणाची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे। वाणांची निवड करण्यासाठी तुम्ही तज्ञ व्यक्तीचा सल्ला देखील घेऊ शकता। याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्टा कंपनीची राधिका, सोहनी, नन्या या 3 प्रकारच्या वाणाची, तसेच अंकुर कंपनीचे अंकुर 40, अंकुर 2338, महिको कंपनीचे महिको 10, महिको 111, धरती सीड्सचे झकास 7 हे वाण, एलोरा सीड्सचे सुकन्या 1026, व्हीएनआर सीड्सचे दीपिका 999 आणि जान्हवी हे वाण, नामदारी सीड्सचे NES 862, NES 7777, सिंजेंटा कंपनीचे OH 102, त्याचप्रमाणे बायर कंपनीचे सिंगम आणि बाहेर ननहेम्सचे सम्राट हे वाण, तसेच सेमिनिस कंपनीचे 1408
हे वाण, राशी सीड्सचे सायबा हे वाण, निर्मल सीड्सचे सोफिया हे वाण. तर या प्रकारच्या खासगी कंपनीच्या वाणांची देखील आपण लागवडीसाठी निवड करू शकतो. त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आणखी काही नवीन आलेले वाण असतील तर याचा अभ्यास करून आपल्याला वाणांची निवड करायची आहे. यानंतर पाहूया बीज प्रक्रियेविषयी माहिती. भेंडी पिकाची लागवड करण्यापूर्वी बियाण्याला जमिनीतील हानिकारक बुरशी व कीटक यांपासून संरक्षण करण्यासाठी लागवडीपूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं. बीज प्रक्रिया केल्यामुळे रोपांची एक समान उगवण होणार आहे. यानंतर पाहूया लागवड कालावधी, लागवडीची पद्धत, त्याच पद्धतीनं एकरी बियाणे प्रमाण याविषयी माहिती. तसे पाहिले तर भेंडी पिकाची वर्षभर लागवड केली जाते. खरीप हंगामामध्ये जून जुलै या महिन्यात, रब्बी हंगामात थंडी चालू होण्याच्या आधी, त्याच पद्धतीने उन्हाळी हंगामात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान भेंडी पिकाची लागवड करावी. भेंडीची लागवड करण्यापूर्वी जमिनीला एक कुळवाची पाळी मारून घ्यायची आहे. त्यानंतर सेंद्रिय तसेच रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करून शेतात समसमान फेकून टाकायचा आहे. किंवा बेड तयार करत असताना देखील आपण बेडमध्ये सेंद्रिय तसेच रासायनिक खत भरून घेऊ शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 ट्रॉली सेंद्रिय खत, त्याच पद्धतीने आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खत घ्यायचं आहे. उदाहरणादाखल मी एक तुम्हाला खताचा डोस सांगतो. 1 एकर क्षेत्रामध्ये 2 बॅग 12-32-16 किंवा 14-35-14 हा खत. त्याच्यामध्ये 1 बॅग निंबुळी पेंड, 1 बॅग दाणेदार गंधक, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग ह्युमिक मायक्रोरायझा आणि अमिनो बेस असणारे खत, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 10 किलो झिंक सल्फेट सेंद्रिय व रासायनिक खत एकत्रित मिक्स करायचा आहे. आणि बेड तयार करताना हा खत बेडमध्ये भरून घ्यायचा आहे किंवा शेतामध्ये समसमान फेकून टाकून त्यानंतर कुळवाची पाळी मारायची आहे. भेंडीची लागवड करण्यासाठी आपण 2 पद्धतीनं लागवड करू शकता. याच्यामध्ये पहिली पद्धत आहे सरीवर 1.5 फूट 2 फूट सरी पाडून त्यावर भेंडीची लागवड करणे. आणि दुसरी पद्धत आहे बेड तयार करून त्यावर भेंडीची लागवड करणे. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला भेंडी या पिकाची बेडवर लागवड करायची आहे. तर बेड पाडण्यासाठी आपल्याला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार बेड तयार करून घ्यायचे आहेत. आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला 4 फुटी 4.5 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत. बेड तयार केल्यानंतर त्यावर ठिबक तसेच मल्चिंग अंथरून घ्यायचे आहे. मल्चिंग वापरल्यामुळे आपलं तणांचं नियंत्रण होणार आहे. त्याच पद्धतीनं भेंडी पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव देखील कमी होणार आहे. रोग किडींचं प्रमाण देखील कमी होणार आहे. बेडवर आपल्याला भेंडी पिकाच्या 2 वळी झिगझॅग पद्धतीनं टोकन करायचं आहे. तर 2 बियांमध्ये आपल्याला 1.5 फुटाचा अंतर 1.25 फुटाचा अंतर ठेवायचं आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला 1 ते 2 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे. तर भेंडीची लागवड तुम्ही मल्चिंग किंवा बिना मल्चिंगची देखील करू शकता. त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला 5 फुटी 5.5 फुटी किंवा 6 फुटी बेड पाडून घ्यायचे आहे. बेड भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर वापसा स्थितीमध्ये आपल्याला बेडवर 2 वळी झिगझॅग पद्धतीनं भेंडीचे टोकन करून घ्यायचे आहेत. तर 2 झाडांमध्ये आपण बारी जमिनीसाठी 1.5 फुटाचा अंतर ठेवायचं आहे. बेडवर झिगझॅग पद्धतीनं भेंडीची लागवड करायची आहे.
1 एकर क्षेत्रासाठी 1 ते 1.5 किलो बियाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे। तर या पद्धतीनं भेंडी पिकाची आपल्याला लागवड करून घ्यायची आहे। यानंतर पाहूया आंतरमशागत याबद्दल माहिती। भेंडी पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्या भेंडी पिकातील तणांचं मजुरांच्या सहाय्यानं खुरपणी किंवा निंदणी करून तणाचं नियंत्रण करायचं आहे। त्याच पद्धतीनं गरजेनुसार दुसरी खुरपणी निंदणी आपण 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान करून घेऊ शकतो। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तणांचं वेळेवर नियंत्रण करणं गरजेचं असतं। त्याच पद्धतीनं आपली बिना मल्चिंगची भेंडी असेल तर आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान पॉवर टिलरच्या सहाय्यानं किंवा छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्याला आपल्या भेंडी पिकाला मातीची भर द्यायची आहे। मातीची भर दिल्यामुळं भेंडी पिकाच्या मुळांचा झारवा वाढणार आहे, फुटव्याची संख्या त्याच पद्धतीनं फुलकळीची संख्या देखील वाढणार आहे। यानंतर पाहूया भेंडी पिकाच्या पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती। भेंडी पिकाला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार त्याच पद्धतीनं हवामान बदलानुसार ऋतुमान बदलानुसार पाण्याचं नियोजन करायचं आहे। भेंडी पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे। ठिबकच्या माध्यमातून आपण पीक वाढीच्या अवस्थेनुसार कमी जास्त प्रमाणात पाणी देऊ शकता। यानंतर पाहूया भेंडी पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल माहिती। भेंडी पिकाची आपण सुरुवातीला लागवड करण्यापूर्वी या पिकाला खताचा बेसल डोस दिलेला आहे। त्यानंतर दुसरा खताचा डोस आपण 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान देणार आहोत। भेंडीची लागवड करण्यापूर्वी बेडवर मल्चिंग अंतरल्यानंतर आपण मल्चिंगवर 1.25 फूट 1.5 फूट अंतरावर भेंडीची लागवड केलेली आहे। तर त्या 2 होलाच्या मध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा होल पाडायचा आहे, जेणेकरून आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं खताचा दुसरा डोस मल्चिंग मध्ये टाकता येणार आहे। तर दुसऱ्या डोस मध्ये आपल्याला एकरी 2 बॅग 10-26-26 किंवा 9-24-24 हा खत घ्यायचा आहे। त्याच पद्धतीनं 1 बॅग सिलिकॉन 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्रित मिक्स करून आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे। तर बाकी खतांचे डोस आपण ठिबकच्या माध्यमातून पीक वाढीच्या अवस्थेनुसार देणार आहोत। खतांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला या पिकाच्या महत्वाच्या संवेदनशील अवस्था माहित असणं गरजेचं आहे। तर या पिकाची पहिली अवस्था आहे रोपांची अवस्था, दुसरी अवस्था आहे वाढ व फुटवेची अवस्था, तिसरी अवस्था आहे फुलकळीची अवस्था आणि शेवटची अवस्था आहे फळ धारणेची अवस्था। तर या महत्वाच्या अवस्थेमध्ये आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून 1261 19-19-19 13-40-13 052-34 किंवा 13-045 या विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे। ठिबकच्या माध्यमातून आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा फुलांच्या अवस्थेत त्याच पद्धतीनं भेंडी नरम राहावी यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, त्याच पद्धतीनं मॅग्नेशियम सल्फेट, चिलेटेड झिंक, चिलेटेड फेरस भेंडीला चमक येण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून सिलिकॉनचा वापर देखील करू शकतो। तर आलटून पालटून आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार वेगवेगळ्या खतांचा वापर करायचा आहे। भेंडी पिकाचे अधिकाधिक तोडे होण्यासाठी आपल्याला सेंद्रिय निविष्ठांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। तर याच्यामध्ये तुम्ही ठिबकच्या माध्यमातून NPK जीवाणूची स्लरी, जीवामृत, गांडूळ पाणी, गुळ व ताक यांचा वापर करू शकता। तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या भेंडी पिकाचं खत व्यवस्थापन करायचं आहे। आता पाहूया भेंडी पिकातील कीड व
रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती। भेंडी या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये पिवळा, त्याच पद्धतीनं काळा मावा, त्याच पद्धतीनं पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, लाल कोळी, खोडकीड या किडींचा, त्याच पद्धतीनं शेंडे अळीचा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो। तसेच जमिनीतून निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमीचा प्रादुर्भाव देखील आढळून येतो। विविध कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे। शेतामध्ये 4 ते 5 पिवळे तसेच निळे चिकट सापळ्याचे आपल्याला बंडल लावायचे आहेत। 1 हेक्टर क्षेत्रासाठी आपल्याला एक सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा लावायचा आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या कीटकांचे आपल्याला नियंत्रण करता येणार आहे। त्याच पद्धतीनं 1 एकर क्षेत्रामध्ये 8 ते 10 कामगण सापळे लावायचे आहेत। तर या पद्धतीनं आपल्याला सुरुवातीला कीटकांचं नियंत्रण करायचं आहे। भेंडी या पिकावर मर रोग, भुरी, डावणी म्हणजेच केवडा, पानावरील जीवाणूजन्य ठिपके, तसेच रसशोषक किडींमुळे येलो मोझॅक व्हायरस, तर या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो। यानंतर पाहूया फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती। भेंडी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं तसेच हवामान बदलानुसार आपल्याला फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे। फवारणीमध्ये आपल्याला पीक वाढीच्या अवस्थेनुसार विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा, अंडीनाशक तसेच अळीनाशक, कीटकनाशकाचा, रोगांसाठी बुरशीनाशकाचा तसेच संजीवकांचा, त्याच पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्य सिलिकॉन याचा आलटून पालटून वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर देखील करायचा आहे, जेणेकरून फवारणीचा आपल्याला योग्य पद्धतीनं कव्हरेज मिळणार आहे। भेंडी पिकाचे अधिक तोडे होण्यासाठी आपल्याला सर्व फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे। प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालावा, त्याच पद्धतीनं भेंडीचे अधिकाधिक तोडे मिळण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये जास्तीत जास्त जैविक तसेच सेंद्रिय निविष्ठांचा वापर करायचा आहे। यानंतर पाहूया भेंडी पिकाची काढणी, त्याच पद्धतीनं उत्पादन याबद्दल माहिती। भेंडी पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला या पिकाचा पहिला तोडा 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान मिळणार आहे। त्याच पद्धतीनं रेग्युलर तोडे चालू झाल्यानंतर 1 दिवस आड आपल्याला तोडा करायचा आहे। भेंडीचा तोडा करण्यासाठी आपल्याला पोळी लुसलुशीतपणा असणाऱ्या भेंडीची तोडणी करायची आहे। एक्सपोर्ट क्वालिटीसाठी आपल्याला 8 ते 10 सेंटीमीटर किंवा 10 ते 12 सेंटीमीटर लांब तसेच कोवळ्या भेंडीचा तोडा करायचा आहे। तर या पद्धतीनं 1 एकर क्षेत्रामध्ये प्रत्येक तोड्याला आपल्याला एकरी 150 ते 200 किलो माल मिळणार आहे। योग्य व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला कमीत कमी 70 ते 80, त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त 3 महिने, 3.5 महिने, 4 महिने आपला प्लॉट योग्यरित्या चालवला तर आपण त्यापासून 100-120 तोडे देखील घेऊ शकतो। तर प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालावा यासाठी मी तुम्हाला आधीच जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करण्यास सांगितलं आहे। तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास, त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण भेंडी या पिकाचे एकरी 15 ते 20 टन एक्सपोर्ट क्वालिटीचे उत्पादन घेऊ शकतो।
भेंडी पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी, त्याच पद्धतीनं भेंडी बियाणे खरेदी करण्यासाठी, तसेच कमीत कमी खर्चात तुमच्या जमिनीचे आरोग्य चांगले राहून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळे, मार्गदर्शनामुळे आपल्या भेंडी पिकाच्या उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं इतर भेंडी उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणखी इतर कोणत्या भाजीपाला पिकाच्या लागवडीविषयी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये कळवा। त्याच पद्धतीनं लवकरच आपल्या चॅनलवर विक्रमी वांगे उत्पादन तंत्राचा व्हिडिओ प्रसारित होणार आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।